22 एप्रिल 2025 पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहिले। पहलगामची सुंदर बैसरण व्हॅली 26 निष्पाप जीवांच्या रक्ताने न्हाऊन निघाली। 22 एप्रिल 2026 रोजी या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। पण या 1 वर्षात जम्मू काश्मीरमध्ये काय काय बदललं, पर्यटनावर काय परिणाम झाला, तसंच या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या लष्करी घडामोडी घडल्या, या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या ऑन पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। बावीस एप्रिल 2025 मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामसाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठीच हा काळा दिवस ठरला। दुपारी साधारण 2:15 वाजता बैसरण व्हॅलीमध्ये अचानक गोळीबाराचे आवाज घुमू लागले। जिथे पर्यटक फक्त एन्जॉयमेंट आणि फोटोग्राफीमध्ये रमले होते, तिथे क्षणार्धात गोंधळ उडाला। लोकांना सुरुवातीला काय घडतंय हे कळालं सुद्धा नाही, पण काही सेकंदातच स्पष्ट झालं की हा हल्ला होता, दहशतवादी हल्ला। लष्कर-ए तैयबाशी संबंधित 3 दहशतवादी म्हणजे फैजल जट, हबीब ताहिर आणि हमजा अफगाणी यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं पर्यटकांना लक्ष्य केलं। त्यांनी कोणतीही दया न दाखवता केवळ हिंदू हो या मुस्लिम हो असं विचारत अंधाधुंद गोळीबार सुरू केला। या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 25 पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश होता। या घटनेने केवळ मृतांची कुटुंब उद्ध्वस्त झाली नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला। कारण पहलगाम सारख्या भागात पर्यटन हाच मुख्य उपजीविकेचा स्रोत आहे। या हल्ल्यातील सर्वात धक्कादायक बाब होती ती म्हणजे दहशतवाद्यांनी वापरलेला पॅटर्न। त्यांनी लोकांना, पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि कलमा वाचायला लावलं आणि त्यानंतर गोळीबार केला। हल्ल्यात M4 कार्बाईन आणि AK-47 सारख्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणणं त्यांना शक्य झालं। या सगळ्या घटनेनंतर पर्यटनावर काय परिणाम झाला, तर पहलगाम सारख्या पर्यटन स्थळी झालेला हा दहशतवादी हल्ला स्थानिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा ठरला। 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर गेल्या 1 वर्षात हे चित्र अधिक स्पष्टपणे समोर आलंय। पर्यटनावर अवलंबून असलेल्या या भागात आर्थिक चक्र जवळजवळ विस्कळीत झाल्याचं दिसून आलं। मागे सांगितल्याप्रमाणे पहलगाम हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। इथल्या पर्यटनासाठी एप्रिल ते जुलै हा कालावधी पीक सीझन मानला जातो आणि याच काळात हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होमस्टे जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरलेले असतात। अनेकदा 90 ते 100% ऑक्युपन्सी नोंदवली जायची। पर्यटकांना ऍडव्हान्स बुकिंग शिवाय राहण्याची सोय मिळणं कठीण होतं। मात्र हल्ल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं। गेल्या वर्षभरात हॉटेल ऑक्युपन्सी थेट 30 ते 50% आली, तर काही महिन्यांमध्ये ती 20 ते 25% घसरल्याचं दिसून आलं। याचा अर्थ असा की पूर्वी जिथे दररोज हजारो पर्यटकांची वर्दळ असायची, तिथे हल्ल्यानंतर हीच पर्यटकांची संख्या निम्म्याहूनही कमी झाली। यामध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यटकांची बदललेली मानसिकता। हल्ल्यानंतर सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला। त्यामुळे अनेक पर्यटकांनी जम्मू काश्मीर ऐवजी शिमला, कुलू आणि मनाली यांसारख्या तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणांकडे आपला कल वाढवला। ट्रॅव्हल्स एजन्सींनी देखील त्यांच्या पॅकेजेस मध्ये काश्मीर ऐवजी हिमाचल प्रदेशातील ठिकाणांना अधिक प्राधान्य दिलं। परिणामी या सगळ्याचा पहलगाम मधील पर्यटनावर थेट परिणाम झाला। पहलगाम मधील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा मागे सांगितल्याप्रमाणे पर्यटनावरच अवलंबून आहे। हॉटेल व्यवसाय, टॅक्सी सेवा, स्थानिक गाईड्स, घोडेवाले, हस्तकला विक्रेते हे सर्व घटक पर्यटकांवरच अवलंबून असतात। हल्ल्यानंतर या सर्वांच्या उत्पन्नात मोठी घट झाली। अंदाजानुसार स्थानिक व्यापाऱ्यांचं उत्पन्न 40 ते 60% घटलं। टॅक्सी चालकांना पूर्वीसारख्या फेऱ्या मिळेनाशा झाल्या, तर अनेक लहान दुकानदारांना आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली। हॉटेल उद्योगावर या सगळ्या घटनेचा सगळ्यात जास्त परिणाम झाला। हल्ल्यापूर्वी ज्या हॉटेल्सचे दर 4,500 रुपये ते 5,000 रुपये पर नाईट होते, त्यांनाच 2,500 ते 3,000 रुपयांवर खोल्या देण्याची वेळ आली। पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट ऑफर्स आणि लास्ट मिनिट डील्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मोठ्या हॉटेल्सनी काही प्रमाणात हा धक्का सहन केला, मात्र लहान होमस्टे आणि गेस्ट हाऊस मालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण ठरली। यात भर म्हणून हल्ल्यानंतर स्थानिकांनी घेतलेला भावनिक निर्णय सुद्धा महत्त्वाचा ठरला। मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी आणि या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक व्यापाऱ्यांनी तब्बल 7 महिने दुकानं बंद ठेवली। हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक गोष्टी सुद्धा बंद ठेवल्या।
हा बंद केवळ निषेध नव्हता तर दहशतवादाविरोधातील एक ठाम भूमिका होती. मात्र आधीच कमी झालेल्या उत्पन्नावर या दीर्घकालीन बंदीचा मोठा आर्थिक परिणाम झाला. आता या सगळ्या घटनेनंतर भारत पाकिस्तानमध्ये मोठ्या लष्करी घडामोडी सुद्धा घडल्या. यातील पहिली म्हणजे ऑपरेशन सिंदूर. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कचा हात असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर भारताने लष्करी, गुप्तचर आणि राजनैतिक पातळीवर एकाच वेळी कारवाई सुरू केली. तपास यंत्रणांनी उघड केलेल्या माहितीनुसार या हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद जट हा पाकिस्तानमध्ये बसून संपूर्ण हल्ल्याचं नियोजन करत होता. या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. या मोहिमेचा मुख्य उद्देश होता पाकव्याप्त काश्मीर आणि सीमावर्ती भागामध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करणं, त्यांच्या लॉजिस्टिक साखळ्या या उद्ध्वस्त करणं. या ऑपरेशन दरम्यान भारतीय लष्कराने अत्यंत अचूक कारवाई केल्याचं दिसून आलं. ड्रोन सर्व्हिलन्स, सॅटेलाइट इंटेलिजन्स आणि रिअल टाइम इनपुटच्या आधारे लक्ष्य निश्चित करण्यात आलं. काही ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक सारख्या पद्धतीने दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओके मध्ये घुसून 9 दहशतवादी तळं ही उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात जवळपास 90 दहशतवादी मारले गेले. भारतीय सैन्याने या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी 2 महिला अधिकाऱ्यांची निवड केली होती. विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारत सरकारसह संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा पर्दाफाश केला. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कशा प्रकारे हल्ला करून त्यांना धडा शिकवला हे या 2 महिला अधिकाऱ्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. या लष्करी कारवाई सोबतच भारताने राजनैतिक स्तरावरही पाकिस्तानवर दबाव वाढवला. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हणून उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांसारख्या मंचांवर भारताने पुराव्यांसह आपली बाजू मांडली, ज्यामुळे पाकिस्तानवर जागतिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न झाला. अनेक देशांनी दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. यानंतर राबवण्यात आलं ऑपरेशन महादेव. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी अत्यंत संयम, अचूक नियोजन आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर ऑपरेशन महादेव ही महत्वाची मोहीम राबवली. 28 जुलै 2025 रोजी श्रीनगर जवळील दाशीगाम राष्ट्रीय उद्यान परिसरातील दाट जंगलांमध्ये ही चकमक घडली. घनदाट जंगल, उंच सखल भूप्रदेश आणि अगदी मर्यादित संपर्क यामुळे दहशतवाद्यांना लपण्यासाठी असा भाग अनुकूल असतो आणि यामुळेच या भागात कारवाई करणं हे मोठं आव्हान होतं. या ऑपरेशनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तांत्रिक गुप्तचर माहितीचा प्रभावी वापर. गुप्तचर यंत्रणांनी दहशतवाद्यांकडे असलेल्या T-82 अल्ट्रासेट वॉकी-टॉकीच्या सिग्नलचा मागोवा घेतला. या सिग्नल ट्रॅकिंगमुळे त्यांच्या हालचाली आणि ठिकाण याबाबत अचूक माहिती मिळाली. यानंतर ड्रोन सर्व्हेलन्स आणि रिअल टाइम इंटेलिजन्सच्या मदतीने भारतीय लष्कराने या भागाला चारही बाजूंनी वेढा घालत कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू केलं. ही कारवाई अत्यंत काळजीपूर्वक आखण्यात आलेली, जेणेकरून दहशतवादी पळून जाऊ नयेत. सुरक्षा दलांनी वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांनी शरण येण्यास नकार दिला आणि चकमक सुरू झाली. काही तास चाललेल्या या तीव्र गोळीबारात भारतीय लष्कराने अत्यंत अचूक कारवाई करत 3ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. या ऑपरेशन मध्ये नागरिकांना कोणतीही हानी झाली नाही, ही देखील एक महत्वाची गोष्ट होती. या कारवाईत ठार झालेले दहशतवादी म्हणजेच फैजल जट, हबीब ताहिर आणि हमजा अफगाणी हे 3 जण पहलगाम हल्ल्यात थेट सहभागी होते आणि त्यांनीच बैसरण व्हॅली परिसरात निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केलेला. त्यांच्या ताब्यातून M4 कार्बाईन ही अत्याधुनिक रायफल जप्त करण्यात आली. हीच ती शस्त्र होती ज्याचा वापर पहलगाम हल्ल्यात करण्यात आला होता. या सगळ्या घडामोडींदरम्यान सिंधू नदी करार सुद्धा बराच चर्चेत आला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केवळ लष्करी आणि सुरक्षा पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवर सुद्धा पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे सिंधू नदी करार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. 1960 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला हा करार जागतिक स्तरावर सर्वात यशस्वी जलवाटप करारांपैकी एक मानला जातो. वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचं वाटप दोन्ही देशांमध्ये निश्चित करण्यात आलं. पूर्वेकडील नद्या भारताला आणि पश्चिमेकडील नद्या पाकिस्तानला वापरासाठी देण्यात आल्या. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील अनेक धोरण तज्ञ आणि माजी सुरक्षा अधिकारी यांच्यात अशी चर्चा सुरू झाली की पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी या कराराचा स्ट्रॅटेजिकली वापर करता येऊ शकतो. कारण पाकिस्तानची शेती, पिण्याचं पाणी आणि मोठ्या प्रमाणावरची अर्थव्यवस्था ही सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून आहे.
हल्ल्यानंतर काही ठिकाणी अशीही भूमिका मांडण्यात आली की जर पाकिस्तान हा त्यांच्या सीमारेषेपासून चालणाऱ्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवत नसेल तर भारतानेही करारातील तरतुदींचा पुनर्विचार करावा. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाहीत हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट महत्वाची होती आणि ती म्हणजे या निर्णयाचा परिणाम केवळ सरकारवरच नाही तर सामान्य नागरिकांवर सुद्धा होणार होता. त्यामुळे भारताने संतुलित भूमिका घेऊन कराराच्या चौकटीत राहूनच आपले हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला. एकूणच पाहिलं तर पर्यटन, सुरक्षा, लष्करी धोरण आणि भारत पाकिस्तान संबंध या सगळ्यावर या घटनेचा खोलवर परिणाम झालाय. पण एक गोष्ट नक्की की या हल्ल्याने भारताचा दहशतवादाविरोधातील निर्धार आणखी मजबूत केलाय. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष उलटून गेलंय. या संपूर्ण घटनेबाबत तुमच्या भावना कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.